नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत। पहिली विशेष गोष्ट म्हणजे की दिवाळी येत आहे, त्या निमित्त आपण दिवा कसा काढायचा ते पाहणार आहे। आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे की दिवाळी सण हा आपण का साजरा करतो आणि कशा संदर्भात आहे, त्याच्या पौराणिक कथा काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। दिवाळी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व या दिवाळीला लाभलेलं आहे। दिवाळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। याला दीपावली असेही म्हणतात। याचा अर्थ दिव्यांची रांग किंवा दिव्यांची मालिका असा होतो। या उत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि 5 दिवसापर्यंत चालतो। दिवाळीच्या काळात लोक घरे स्वच्छ करतात, दिवे आणि पणत्या लावतात, रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात आणि नवीन कपडे परिधान करतात। या सणाला कुटुंबे एकत्र येतात, एकमेकांना भेटवस्तू आणि मिठाई सुद्धा देतात आणि आनंद साजरा करतात। दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात समृद्धी आणि सुख असे मानले जाते। दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात दीपावलीसारखे उत्सवही साजरे होतात, ज्यात खंडोबारायासारख्या देवदेवतांचे पूजन केले जाते आणि दिवाळी अनेक पौराणिक कथा आणि कारणामुळे साजरी केली जाते। त्यापैकी सर्वात प्रमुख कारण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय। या व्यतिरिक्त काही प्रमुख कारणे म्हणजे प्रभू रामाचे वनवासातून अयोध्येत परतणे, भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केल्याचा आनंद आणि संपत्तीची देवता लक्ष्मीचा जन्मदिवस या गोष्टीचा उत्सव म्हणजे दिवाळी। अंधारावर प्रकाशाचा विजय। दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो, जो वाईट प्रथेवर किंवा वाईट गोष्टींवर चांगल्यांचा विजय आणि ज्ञानांवर अज्ञानाचा विजय दर्शवितो। प्रभू रामाचे अयोध्येत पुनरागमन। 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले। गावकरी आणि लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी दिव्याची आरास केली होती, त्यामुळे सुद्धा या दिवसाला दिवाळी म्हणून साजरी केली जाते। त्यानंतर अजून एक महत्त्वाची कथा म्हणजे नरकासुराचा वध। श्रीकृष्णाने नरकासुराचा केलेला वध, तेव्हापासून वाईट प्रथेवर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते। नरकासुर वधाच्या आदल्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणून ओळखले जाते। देवी लक्ष्मीचा जन्मदिवस हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे। समुद्र मंथनादरम्यान देवी लक्ष्मी दुधाळ समुद्रातून प्रकट झाली होती असे मानले जाते, तेव्हा तिच्या पुनर्जन्माचा दिवस म्हणजे दिवाळी, जो समृद्धी आणि धनसंपत्तीचे प्रतीक आहे। त्यामुळे आपण देवी लक्ष्मीची पूजा आराधना करतो। त्यानंतर अजून एक कारण म्हणजे पांडवाचे परत येणे। महाभारत काळात 5 पांडव 13 वर्षाचा वनवास संपवून आपल्या राज्यात परतले होते। त्यांच्या परतण्याचे स्वागत करण्यासाठीही दिवाळी साजरी केली जाते। अजून एक महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये दिवाळीनिमित्त देवी कालीची पूजा केली जाते, असेही एक कारण मानले जाते। तर अशा प्रकारे आपण दिवाळी सण साजरा करत असतो। सोबतच आपली रांगोळी सुद्धा संपत आलेली आहे। तर आपल्याला दिवा कसा वाटला आणि तुम्ही सुद्धा हा